नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात वसलेल्या मावळ तालुक्याला वनक्षेत्र हे 20,000 हेक्टरपेक्षा अधिक आहे आणि या वनक्षेत्रामध्ये अनेक वन्यजीव आहेत. तर 13 मे 2025 रोजी वन विभागाच्या वतीनं तिकोना येथे खाजगी फार्म हाऊसमध्ये वन्यजीवाची शिकार करून मांस ठेवल्यासंदर्भात एका आरोपीसह शस्त्र मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाईमुळे वन्यजीव आणि वन्य प्राणी संघटनाकडनं वनपरिक्षेत्र वडगाव मावळ अधिकारी प्रकाश शिंदे यांचं या ठिकाणी कौतुक केलं जात आहे. तर वन्यजीवाच्या शिकारी रोखणं आणि वृक्षतोड रोखणं हे वन विभागापुढे एक आव्हानात्मक झालेलं आहे. यामुळं वन विभागाच्या वतीनं ॲक्शन मोड सुरू आहे आणि या कारवाईमुळं सर्वत्र कौतुक होत आहे. तर सर, काय सांगाल, काल जी कारवाई झाली त्या संदर्भात? काल गोपनीय माहितीनुसार सकाळी 7:30-8च्या दरम्यान आम्ही तिकोना परिसरामध्ये सदर आरोपीच्या फार्म हाऊसवरती गेलो. तर त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ 52 किलो मांस, वेगवेगळ्या विविध प्राण्यांचं मांस आम्हाला सापडलं. त्याच्यामध्ये भेकर, रानडुक्कर आणि ससा वगैरे यांचं मांस त्याच्यामध्ये आहे. तरी ही कारवाई ज्यावेळेस झाली त्यावेळेस आम्ही सुखमित भुटालिया नावाचा जो आरोपी आहे, 26 वर्षीय आरोपी, त्याला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याला सदर कोर्टामध्ये आम्ही हजर करणार आहोत. यामध्ये वृक्षतोड असेल किंवा त्यामध्ये वन्यजीवाच्या शिकारी असेल, या संदर्भात वन विभागाच्या वतीनं काय उपाययोजना करण्यात आलेली? आपण कालची जी कारवाई झालेली आहे ही आपण वेळोवेळी वाढवलेली पेट्रोलिंग, यामुळेच आपल्याला गोपनीय माहिती मिळालेली आहे. पेट्रोलिंग तसेच गोपनीय माहिती ह्याच्या आधारावरती आपण कारवाई केलेली आहे. तरी पण नागरिकांना मी असं आवाहन करतो की जर त्यांना कुठं असं वृक्षतोड किंवा शिकार होत असेल जर समजलं तर तात्काळ वन विभागाला त्यांनी कळवावं. आम्ही त्यांचं नाव गोपनीय ठेवू व त्यांना वन विभागामार्फत आम्ही बक्षीस पण देऊ. हे नागरिकांना माझं आव्हान राहील. वन्यजीवांकडनं प्रामुख्याने रानडुकरं आहेत, सांबर, बेकर आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वन विभागाकडनं काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि कुठल्या नंबरवर संपर्क साधायचा? जर समजा कुठल्याही शेतकऱ्याचं पशुधन असेल किंवा पीक नुकसान असेल, जर पीक नुकसान झालं असेल तर 24 तासाच्या आत त्यांनी नजीकच्या वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये किंवा आमच्याकडे संपर्क साधावा. तसंच त्यांचा आम्ही पंचनामा करून त्यांना जे शासन निर्णय आहे त्याच्याप्रमाणे नुकसान भरपाई आम्ही देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो. तसंच जर समजा कुठलं पशुधन नुकसान झाले, जर समजा आपल्याला फॉरेस्ट कर्मचाऱ्याशी प्रत्यक्ष संपर्क करणे जर शक्य नसेल तर आपण 1926 या नंबरवरती टोल फ्री नंबर आहे, या नंबरवरती कॉल करून हॅलो फॉरेस्टच्या सर्व्हिसला जरी त्यांना कळवलं तर आमचे कर्मचारी तात्काळ त्याच ठिकाणी दाखल होतील. जरी कुठं शिकार असेल किंवा आपलं पशुधन नुकसान, पीक नुकसान असेल किंवा वन्य प्राण्यांनी एखाद्या व्यक्तीवरती अटॅक केला असेल तरी पण आपण तात्काळ आम्हाला कळवावं. आमची टीम तिथं हजर होईल. आज जो अटक केलेला आरोपी आहे शिकारी सुखमीत सिंग, हरमीत सिंग भुटालिया, यावर कुठले गुन्हे दाखल केलेले आहेत आणि कोर्टात कधी दाखल करणार? आपण त्याच्यात वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 त्याला लावलेला आहे. आपण त्याच्यानुसार त्याच्यावरती कारवाई करत आहोत. त्याच्याकडे वेगवेगळ्या रायफल पण मिळालेल्या आहेत, 2 रायफल मिळाल्यात. तसेच त्याच्याजवळ अजून वाघनखे सदृश वस्तूही मिळालेली आहे, ती पण आपण जप्त केलेली आहे. सदर मुद्देमाला आपण कोर्टापुढे हजर करून कोर्टाला त्याची कस्टडी मागणार आहोत. कोणकोणत्या प्राण्याचे शिकारी केलेले आहेत शिकाऱ्यांनी? प्रथम दर्शनी तर ससा पूर्णपणे ओळखू येत आहे. त्याच्यानंतर रानडुक्कर आहे, भेकर पण असू शकतो. तर असे विविध प्राणी आहेत. जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हाच आपण त्याच्याबद्दल कन्फर्म सांगू शकतो. रिपोर्टसाठी आपण नागपूरच्या वन्यजीव संस्थेला कळवलेलं आहे. त्यांना सीलबंद आपण नमुने पाठवलेले आहेत त्यांच्याकडे. वाढता उन्हाळा आहे, या उन्हाळ्याच्या संदर्भामध्ये वन्यजीवांसाठी अन्न पाण्याच्या कुठे कुठे व्यवस्था करण्यात आलेली आहे? काय आपण जवळपास 32 ते 33 ठिकाणी वॉटर होल केलेले आहेत. सदर ठिकाणी आपण NGOच्या मार्फत पाणी टाकण्याचा कार्यक्रम आखलेला आहे.
तसंच आपल्याला शासनाकडून अद्याप काय निधी तर उपलब्ध नाही आहे, परंतु जसं NGO किंवा जसं आमच्याकडून होईल तसं आम्ही पाणी पुरवठा करत आहोत. तिकोना हद्दीमध्ये खाजगी फार्म हाऊसवर सुखमीत हरमीत सिंग दालिया या शिकाऱ्याने वन्यजीवांची शिकार केल्यासंदर्भात शस्त्र आणि मासासहित अटक केल्याची कारवाई करण्यात आलेली आहे आणि वन विभागाच्या या कारवाईमुळे परिसरामध्ये वन विभागाविषयी कौतुक व्यक्त करण्यात येत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे.